जळगावच्या एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव येथे 16 जून रोजी 14 वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली होती। तेजस महाजन असं मयत मुलाचं नाव आहे। त्याचा कंठ काढण्यात आला होता। त्यामुळे नरबळीतून हत्या झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केल्याने या घटनेने जळगाव जिल्ह्यासह राज्यात मोठी खळबळ उडाली होती। परंतु गावात फिरताना मुलाचा धक्का लागल्याने याचा राग आल्याने रागातून तिघांनी मुलाला मारहाण केली होती। यात एकाने मुलावर चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला होता। सुरेश खरते, हरदास वास्कले अशी अटकेतील दोघा आरोपींची नावे आहेत। पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पोलिसांनी नरबळीचे कलम लावले नाही। हे कलम लावण्यासाठी आणि या घटनेचा सीबीआयच्या माध्यमातून तपास करावा या मागणीसाठी रिंगणगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलनानंतर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। तसेच या प्रकरणात तपास करण्याच्या माध्यमातून पोलिसांनी एसआयटी स्थापन केली आहे। एसआयटी पथकामध्ये 7 अधिकारी कर्मचाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या माध्यमातून आता मुलाच्या हत्येच्या घटनेचा तपास केला जातोय।